नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर चला आज सकाळी सकाळी सुरुवात करते मी. आज आहे माझ्या दादूचा बड्डे, तर आज सकाळचा ब्लॉग दाखवते मी तुम्हाला. आज माझी दिवसाची म्हणजे रुटीन दाखवते मी तुम्हाला. तर चला आता मला सकाळी जाऊ चालेल क्लासला. थंडगार पाणी घेऊन बॉटल भरून सकाळी सकाळी खूप कामं असतात, धावपळ असते सकाळी सकाळी. ती जाते क्लासला. मी केव्हाची उठली, माठ वगैरे भरला आणि नंतर कसं सकाळी सकाळी लवकर माठ भरून ठेवला ना, थंडगार पाणी असतं तर मी सकाळी लवकर माठ भरून घेते. तर आता तिला आणि सकाळी उठल्या उठल्या मी ना गॅस स्वच्छ पुसून घेते. आपले कामाची सुरुवात करण्या पहिले स्वयंपाक वगैरे करण्याच्या पहिले गॅस पुसून घेते. म्हणजे कसं आपल्या शेगडीवरती रात्रीचं घाण जे मच्छर वगैरे झुरड किड्यांकरता ना थोडं पुसून घ्यायचं. आपली कसं स्वयंपाक करताना काही वस्तू पडते खाली, आणि सकाळी सकाळी गॅस पुसून घेतला की आपला दिवसभर मग टेन्शन राहत नाही. सकाळी सकाळी पूर्ण किचन वाटा क्लीन करून घेते. गॅस वगैरे सगळं स्वच्छ केल्यानंतर पूर्ण असं पुसून घेते आणि आता सकाळी सकाळी छान असं वातावरण आपलं कामाचा उत्साह असतो. तर सकाळी सकाळी अशी कामं करून घेते मी. उठल्या उठल्या मला सवय आहे. गॅस पूर्ण क्लीन करते तरच मग कामांना सुरुवात करते. चल असं करते मी. सकाळी उठल्या उठल्यानंतर आमची बॉटल वगैरे भरणं हे सकाळचे कामं करून घेते. आता फिल्टर भरायचं आहे आणि आपलं कसं उन्हाळ्या दिवसात लाईटचा भरोसा राहत नाही, त्यासाठी सकाळी सकाळी लवकर ऊन आणून पाणी पूर्ण भरून फिल्टर भरून असं ठेवावं लागतं. ओरलेलं पाणी मध्ये टाकून द्यायचं आणि आपलं फिल्टर आहे ना, म्हणजे आमचं पूर्ण असं भांडं निघून जातं त्याला फिल्टरला लांब येतं आपल्याला. त्याला सुद्धा मी सकाळी आणि मला आहे ना पूर्ण वस्तू अशा पुसून ठेवायची सवय पडून गेली, त्यामुळे मला आणि आपल्या कायम अशा वस्तू पुसल्याने कसं वाटत नाही आपल्या घरात की कधीच घेतलेलं आहे काय. मला कायम अशा पूर्ण वस्तू पुसूनच ठेवायची सवय आहे, त्यामुळे आपली वस्तू आहेत ना खूप छान अशा राहतात. किती वर्ष झाले तरी जसेच तशा दिसतात. मला अशी सवय पडून गेली घरात, तर मी पूर्ण वस्तू अशी पुसून पासूनच ठेवते. कोणती वस्तू काढली किंवा घेतली तर मला अशी पुसायची सवय आहे. चहा होतोय मस्त आणि सकाळी सकाळी चहा पिल्याशिवाय मला काही काम होत नाही माझ्याकडनं. पहिले चहा पिऊन घेते, म्हणजे सकाळी कसं चहा पिल्याने थोड्या एनर्जी येते म्हणून चहा पिते मी सकाळी सकाळी. चहा घे, चहा या तुम्ही पण चहा घ्यायला सकाळी सकाळी. मस्त बघा ताजे ताजे फुलं आणली मी आणि मस्त मला देवपूजा करून घेते. वेळेस मी दिवा लावून घेते, नंतर मग पुढच्या कामं करायला घेते. नंतर पूजा वगैरे करते, पहिले दिवा लावून घेते. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. जय विठुबार.
मस्त मी अशा पद्धतीने देवपूजा करून घेते. आणि मी पूजा शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं. साक्षात परब्रह्म शांती शांती शांती. तर मस्त अशी देवपूजा झाली माझी. आणि देव बाप्पा देवांना सांगणं की आज माझ्या दादूचा बड्डे आहे, त्याला सुखी समाधानी आनंदी आनंद ठेव कायम, त्याला जी ज्याची इच्छा आहे ती सगळं पूर्ण होऊ दे, सगळं पूर्ण होऊ देते. तुमचा कायम आशीर्वाद असू द्या भगवंता, तुम्हीच कायम पाठीशी म्हणून सगळं काही असते ते भगवंता तुम्ही जेत. तर अशी माझी पूजा झालेली आहे. आणि आता मी आमच्या इथं कसं जागा चांगली नसते, म्हणजे थोडी जागा छोटी असल्यामुळे मला काही पूर्ण दाखवणं होत नाही. तर मी तरी जसं दाखवता आलं तसं दाखवून देते. तर चला आता माझी पूजा झालेली आहे. सगळं आवरून झालं माझं, बाहेरचे झाडझुड वगैरे उठले त्यांचा थोडं माझी देवपूजा वगैरे झाली. मी आता महादेवाच्या मंदिरात जाऊन आली. दादू चालला अंघोळीला, तर मी आता त्याची छानशी अशी आंघोळ करून देते. त्याला दरवाजा उघडायला लावते आणि मस्त माझ्या हाताने आंघोळ करून देते. आज त्याचा बड्डे आहे ना, तर त्याला म्हटलं मी माझ्या हाताने आंघोळ करून देते. तर मग आता चहा पाणी झाली आणि ते उशिरा उठले त्याच्यामुळे त्यांची नंतर चहा झाली. माझी ताऊची पहिली झाली होती, तर आता एवढे चहा पाण्याचे भांडे आवडते. तर चला मस्त फुलं आलेली आहेत छान. मस्त छानशी फुलं बघितली ना झाडाला, एवढी छान फुलं येत आहे ना, तर खूपच छान फुलं येत आहे. आम्ही रोज काळजी घेतो आहे. आता गावावरून आलं तसं तर भारी झाले आमची झाडं, मस्त फुलं येतात रोज वेगवेगळे प्रकारची. तर माझं सगळं आवरण झालेलं आहे. तर चला आता मी म्हणजे स्वयंपाकाला टाकते. तर बघा सगळं आवरून झालेलं आहे माझं. तर आता मी आज करते मस्त बघते आता काय करायचं का. आंबे वगैरे तर आहेत अजून घरात, बरेचसे आंबे आहेत. पोरं आता त्याच्या पप्पांना गॅस खोकला येतो आहे, तर नाही म्हणता येते रस खायचं. तर मस्त मसाल्याची काहीतरी भाजी बनवते. चला तर बघा मस्त कांदे भाजून घेतले आणि आपलं खोबरं भाजून घेतलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे. आज आपल्याला करायचं आहे मस्त पाटोडींची भाजी. तर मस्त खोबरं ठेचून घेतलेलं आहे, पण आता पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिलं खोबरं पाटून झाल्यानंतर आता टाकते 2 कांदे, नंतर टाकते थोडं आलं, नंतर टाकते लसूण. कांद्याचे माझे हात किती काळे झाले. कोथिंबीर. तर चला आता मस्त मिक्सरमध्ये बारीक आपला मसाला टाकलेला आहे 2.5 चमचा.
आम्ही जास्त तिखट खात नाही म्हणून 2 चमचा तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकून द्यायचं. तर असं तेलात टाकल्याने खूप छान अशी तरी येते भाजीला. तर मी आता गरम मसाला टाकून घेते. आपला मसाला मस्त होतो. त्याला मस्त चांगला होऊ देते. थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. नंतर मस्त तेल सुटेपर्यंत मसाला होऊ दे. तर मस्त भाजीला तेल आलेलं आहे. आता पाणी टाकून घ्यायचं. भाजीला मस्त उकळी येते. आता टाकून द्यायचं आहे आपण मीठ 1 चमचा, 2 चमचा. बघून घ्यायचं आपलं भाजी पातळ वगैरे का. तर पातळ वगैरे नाही अजून शिजणार ती पाटोड्या टाकून. तर बघा तरी बघा तिला किती छान येते. ह्याच्या पाटोडी त्यासाठी घेतलं मी 1 वाटी डाळीचं पीठ. नंतर आपण टाकून द्यायचं त्याच्यामध्ये हळद. त्याच्यामध्ये टाकायचं नंतर जिरं. नंतर आता टाकायचं आहे नमक. आता थोडं मीठ टाकायचं चवीनुसार, म्हणजे थोडी टाकायची चटणी. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. भिजून घ्यायचं. आणि त्याला चांगलं थोडं पाणी टाकूनच भिजावं लागतं. कडक भिजावं लागतं पाटोडींना. आणि थोड्या पाण्यातच होऊन जातं ते बरोबर. लागतं असा अंदाज बघून टाकायचं. जास्त पाणी चालत नाही त्याला. थोडंच पाणी घ्यावं लागतं. थोडं हातात घेऊन असं टाकून मग ते मळावं लागतं. नाही तर पाणी त्याला जास्त होऊन जातं. थोडं कमीच पाणी घ्यायचं आहे. तर मी आता एवढं मळून घेतेच. तर बघा असं घट्ट गोळा मळावा लागतो. आणि याला पोहे खायचे 2-3 चमचे पाणी लागले. 2-3 चम्मचमध्ये भिजलं गेलं बघा. असं मस्त मळून घ्यायचं आहे त्याला घट्ट. तर बघा किती छान झाला गोळा. तर बघा मस्त पाटाला तेल लावून घेतलेलं आहे. मस्त आता बारीक चटक लाटून घ्यायचे आहेत आपल्या पाटोड्या. तेल लावून पूर्ण पाटाला असं तेल लावून घ्यायचं. मस्त बारीक चटक लाटून घेतलेलं आहे. आता चीर पाडून घेते. मस्त छोट्या पाटोड्या करायच्या. शिजून येणार त्या अजून परत मोठ्या होता त्यासाठी मस्त बारीक लाटून घ्यायचं आहे. तर बघा किती छान झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. एवढ्या पतल्या करायच्या ना, खूप पतल्या करायच्या. तर आता मी मस्त भाजीमध्ये टाकून देते. तर बघा किती छान पाटोड्या झालेल्या आहेत आपल्या. मस्त मी आता भाजी टाकून. तर बघा आपली भाजी मस्त होते. तोपर्यंत टाकून भाजीमध्ये. मस्त कोथिंबीर टाकून द्यायची वरून. भाजीमध्ये पण टाकली होती पण वरून पण कोथिंबीर टाकून द्यायची. आणि बघा आपली भाजी किती छान होते. नंतर पाटोड्या अशा हलवून द्यायच्या. तर बघा किती छान भाजी तयार झाली आपली पाटोड्यांची. अशा पद्धतीने पाटोड्यांची भाजी करून घ्यायची. एवढी भारी लागते ना. तर बघा अशा मस्त पाटोड्या टाकून द्यायच्या. किती घट्ट आली मस्त. हे बघा. तर अशा पद्धतीने तरीसुद्धा खूप छान आलेली भाजीला. बघा आम्ही आता जेवायला बसतोय. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday to happy birthday to you. Happy birthday to dear Manish. Happy birthday to you.